उद्यापासून कॉन्ट्रॅक्टरचं आंदोलन आहे, कामगार आंदोलन, त्यांची बिलं थकीत आहेत यासाठी ते उद्यापासून आंदोलन करतात. मात्र सरकारमधले जे मंत्री आहेत ते सांगतात मार्च पर्यंत बिलं दिली जातील. आपल्याला काय वाटतं ही जी बिलं स्थगित आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आंदोलन खूप महत्वाचं आहे. 90,000 कोटी तुम्ही रुपये कसे देणार आहात? एका बाजूला तुम्ही या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तिथं प्रलंबित ठेवलेले आहेत, त्यांना तुम्ही देत नाही, त्यांनी कामं तिथं केलेली आहेत. आता या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तुम्ही देणार नसाल तर नवीन कॉन्ट्रॅक्टर काम कसं करणार? आणि मग कामं जर नाही झाली तर लोकांना सेवा आपल्याला कशी देता येईल? त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर MSIDC असेल, MSRDC असेल, त्याच्याचबरोबर आरोग्य विभाग बघा, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत. MSRTC सुद्धा जे काय आपलं ST ज्याच्या अंडर येते त्याच्यामध्ये 2,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. आणि असं आता चर्चा आहे की त्यातून इलेक्शनसाठी 200 कोटी हे त्या कॉन्ट्रॅक्टरले आधीच कॉन्ट्रॅक्टर कडनं काही नेत्यांनी आधीच सत्तेत असणाऱ्या लोकांनी आधीच घेतलेत. MSIDC कडनं 12,000 कोटी रुपयाचा अपव्यवहार तिथं झालेला आहे. MSIDC जे आहे त्याच्यातून सुद्धा 15,000 कोटी रुपये तिथं काढण्यात आलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं लोकांना दाखवलेल्या आहेत, सरकारला दाखवलं, पण त्या बाबतीत काहीच झालं नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला जिवंत ठेवतात आणि ते तुम्हाला पैसा देतात आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरला मात्र तुम्ही मरायला सोडता. त्यामुळे हा जो काही तिथं आंदोलन ते करत आहेत त्याला पाठिंबा आम्ही सुद्धा देत आहोत. कारण का जर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही मिळाले तर त्यांच्या कामगारांना पैसे मिळणार नाही आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत येईल. उद्या जाऊन याच्यातनं कुणी आत्महत्या केली नाही तर काय केलं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असणार. लाडकी बहीण योजनेमुळेच सगळे काही थकलेत पैसे किंवा लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळं होतं असं आम्ही म्हणणार नाही. पण लाडकी बहीण योजनेला जेवढा पैसा हा दिला गेला तेवढा भ्रष्टाचार हा विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून आधीच्या सरकारने तिथं केलेला आहे. त्याच्यामध्ये तो आकडा 50 ते 60 हजार कोटीवर जातो 2.5 वर्षामध्ये. त्या भ्रष्टाचार तो केल्यामुळे पैसा अशा पद्धतीने बाहेर काढल्यामुळे मला असं वाटतं की हे राज्य आज अडचणीत आलेलं आहे. आणि राज्याला काय पाहिजे याच्यावर आज चर्चा होत नाही. कॉन्ट्रॅक्टरला काय पाहिजे, नाही तर जे मोठे मित्र कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काय पाहिजे, नेत्यांना काय पाहिजे, विभागातून आपल्याला कसा फायदा होईल, पार्टीला कसा फायदा होईल, हेच हे सरकार त्या ठिकाणी कुठेतरी लक्ष देते. बाकी दुसरीकडे कुठेही त्यांचा लक्ष नाही. त्यांना असं वाटतं की लाडक्या बहीण योजनेला आणल्यानंतर, नाही तर ती योजना आणल्यानंतर आता त्यांना कशाचं टेन्शन राहिलं नाही, सगळे डोळे झाकून आपल्याला मतदान करतील. पण लाडकी बहीण सुद्धा हुशार आहे, ती सुद्धा महाराष्ट्राची आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की काय आपल्या हिताचं आहे. त्यामुळे आज शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं जातंय, आज तिथं युवांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाते, रोज मर्डर होत आहेत, रोज रेप होत आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आज कायदा व सुव्यवस्थेची आहे. पण सरकार आज धुंदीत आहे की लोकांनी एवढं चांगलं मतदान आपल्याला केलंय, कृपा EVM मशीनची. पण काही असलं तरी आम्ही लोकांचा आवाज म्हणून या अधिवेशनामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये लढणार आहोत.